आज एक मी नवीन वास्तवाचा उलगडा करतोय. ते म्हणजे काय? तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे फुटलेलेच नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही भारतीय जनता पार्टीने फोडलेत 2.5 वर्षापूर्वी, असा जो आरोप लावला गेला होता, ते फुटलेलेच नाही आहेत. ह्याचा मी गौप्यस्फोट करतोय. हे वास्तवाचा मी उलगडा करणार आहे. मित्रांनो, त्याबरोबर एक तुम्हाला एक नम्र विनंती करतोय. माझे व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्ही तसेच पुढे निघून जाता. पाहता पाहता एक लाईक करा. त्या लाईक बटनावरती सुद्धा बोट दाबा. म्हणजे काय होईल, मला तुमचे हे पोचतील, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोचतील. तुम्हाला नाही आवडलं तर डिसलाईक करा आणि तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे आपले विचाराची देवाणघेवाण पूर्ण होईल, चर्चा पूर्ण होईल. आणि महत्त्वाची गोष्ट की माझे व्हिडिओ आहेत ना, ते शेअर करा. म्हणजे माझे विचार, माझे वास्तव इतरांपर्यंत सुद्धा पोचतील. त्यांना सुद्धा मी जे काय माहिती सांगतोय ते त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब आणि त्याबरोबर बेल आयकॉन सुद्धा दाबा, ती घंटी दाबा. म्हणजे नवनवीन व्हिडिओ माझे तुम्हाला मिळतील, प्राप्त होतील. माझे नवनवीन वास्तव तुमच्यासमोर येतील. त्याचा उलगडा आपण करू. तर हे करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बघा, जमलं तर नव्हे, कराच. आग्रहाची विनंती आहे. आग्रहाची विनंती आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी. आपण वास्तवावर बोलतोय, वास्तवावर चर्चा करतोय. रोज एक मी नवीन वास्तवाचा उलगडा करतोय. आज एक मी नवीन वास्तवाचा उलगडा करतोय. ते म्हणजे काय, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे फुटलेलेच नाही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही भारतीय जनता पार्टीने फोडलेत 2.5 वर्षापूर्वी, असा जो आरोप लावला गेला होता, ते फुटलेलेच नाही आहेत. ह्याचा मी गौप्यस्फोट करतोय. हे वास्तवाचा मी उलगडा करणार आहे. मित्रांनो, त्याबरोबर एक तुम्हाला एक नम्र विनंती करतोय. माझे व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्ही तसेच पुढे निघून जाता. पाहता पाहता एक लाईक करा. त्या लाईक बटनावरती सुद्धा बोट दाबा. म्हणजे काय होईल, मला तुमचे हे पोचतील, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोचतील. तुम्हाला नाही आवडलं तर डिसलाईक करा आणि तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे आपले विचाराची देवाणघेवाण पूर्ण होईल, चर्चा पूर्ण होईल. आणि महत्त्वाची गोष्ट की माझे व्हिडिओ आहेत ना, ते शेअर करा. म्हणजे माझे विचार, माझे वास्तव इतरांपर्यंत सुद्धा पोचतील. त्यांना सुद्धा मी जे काय माहिती सांगतोय ते त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब आणि त्याबरोबर बेल आयकॉन सुद्धा दाबा, ती घंटी दाबा. म्हणजे नवनवीन व्हिडिओ माझे तुम्हाला मिळतील, प्राप्त होतील. माझे नवनवीन वास्तव तुमच्यासमोर येतील. त्याचा उलगडा आपण करू. तर हे करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बघा, जमलं तर नव्हे, कराच. आग्रहाची विनंती आहे. आग्रहाची विनंती आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, गेली अडीच वर्ष, 3 वर्ष एका गोष्टीची चर्चा होते की भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडला, अशी चर्चा होते. तर नक्की भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडलेत का? तर मुळीच नाही. हे दादांत खोटं आहे. हे कोणीही प्रूव्ह करू शकत नाही. आणि मी दादांत खोटं आहे हे मी त्याचा गौप्यस्फोट करतोय. त्याचा वास्तव तुमच्यासमोर ठेवते. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचे आहे. तर संघटना फोडली आणि भारतीय जनता पार्टीने एवढं मोठं कुकर्म केलं असं जे म्हटलं गेलं, ते खरोखर वास्तव आहे का? त्याच्यात तथ्य आहे का? तर नाही, असं मी म्हणतोय. मित्रांनो, ह्यापूर्वीसुद्धा शिवसेना फोडली असं म्हटलं गेलं. म्हणजे ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हयात होते
आणि त्यांच्या हातात ती एकसंध शिवसेना होती, त्यावेळीची गोष्ट आहे. त्यावेळी छगन भुजबळ त्यांना सोडून बाहेर पडले, त्या संघटनेमधून बाहेर पडले. त्यावेळी म्हटलं गेलं होतं की शरदचंद्रजी पवार आणि शिवसेना फोडली. त्यानंतर परत एकदा नारायण राणे बाहेर पडले. त्यावेळी सुद्धा म्हटलं गेलं की शरदचंद्रजी पवार यांनी शिवसेना फोडली. मित्रांनो, या अगोदर शरदचंद्रजी पवार यांनी खुद्द काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी काँग्रेसला फोडून बाहेर पडले असं म्हटलं गेलं. मित्रांनो, काँग्रेस त्यावेळी फुटली, ना शिवसेना त्यावेळी फुटली, ना अन्य कुठले पक्ष त्या पक्षामधून ज्यावेळी त्यांचे आमदार खासदार ज्यावेळी त्यांना सोडून बाहेर पडले, त्या कुठलाही पक्ष फुटलेला नव्हता. कारण आपण फुटलं असं म्हणतो ना, ते पक्ष फोडले गेलेत किंवा फुटलेत, त्यावेळी त्या गोष्टीचे अस्तित्व संपून जाते. जर एखादी गोष्ट तुम्ही फोडली तर काय होणार, त्या गोष्टीचं अस्तित्व संपून जाणार. एखादा मडकं आहे, ते मडकं तुमच्यासमोर ठेवलं, मडकं म्हणजे तुमच्या डोक्याचं मडकं नव्हे, तर मडकं मातीचं. आणि बरेच जण काय असतात माहिती आहे, मडकं ठेवूनच ऐकत असतात. मी काय बोलतोय हे त्यांच्यापर्यंत पोचत नाही, मग ते शिव्या घालतात. मी त्यांना बोललो, सर्वांना नाही म्हणालो. तर त्या मडक्यामध्ये घुसत नाही त्यावेळी, कारण त्याच्यात बुद्धी नसते ना. असो, ते मडक्याबद्दल नाही बोलत आहे. तर एखादा मातीचं मडकं आहे, ते जर मडकं ठेवलं आणि ते जर फोडलं तर काय होणार, त्या मडक्याचं अस्तित्व संपून जाणार. मित्रांनो, लक्षात आलं का? तर त्याच प्रकारे जर त्या संघटना फोडल्या गेल्या असतात तर त्या संघटनेचं अस्तित्व संपलं असतं. मग त्यावेळी त्या संघटना फोडल्यात का, तर नाही मित्रांनो. तर त्या संघटनेमधून फुटीरवादी, आपण त्याला म्हणू शकतो फुटीरवादी नेते, मग त्या फुटीरवादी नेते त्या संघटनेमधून बाहेर पडले. म्हणजे छगन भुजबळ म्हणा किंवा नारायण राणे म्हणा, त्या शिवसेनेमधून फुटीर नेते म्हणून बाहेर पडले, फुटले, त्याच्यातून बाहेर पडले आणि दुसऱ्या संघटनेमध्ये ते विलीन झाले. एका भांड्यातून उठलेत आणि दुसऱ्या भांड्यात जाऊन बसले. मित्रांनो, लक्षात आलं का? छगन भुजबळ सुद्धा आणि हे आपले नारायण राणे सुद्धा. मग संघटना फुटली का? नाही, संघटना तशीच होती, अस्तित्वात होती. संघटना तशीच होती, ती अगदी उद्धव ठाकरेंच्या हातात असेपर्यंत, म्हणजे गेल्या 2.5 वर्षापूर्वीपर्यंत. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जे काय कार्यक्रम केला, करेक्ट कार्यक्रम, तोपर्यंत तरी संघटना ती एकच होती, एकसंध होती. आणि आता सुद्धा ती एकसंधच आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आता सुद्धा ती एकसंधच आहे. मग त्यावेळी काय झालं, ते फुटीरवादी नेते बाहेर पडले. त्यांनी आपल्यासोबत अनेक नेत्यांना घेऊन गेले आणि त्यांचे लीडर कोण होते, त्या अनेक नेत्यांचे. तर एकदा ज्यावेळी छगन भुजबळ बाहेर पडले त्यावेळी त्याचे लीडर छगन भुजबळ होते आणि नारायण राणे बाहेर पडले त्यावेळी त्यांचे लीडर नारायण राणे होते. फुटीरवादी लीडर नेते. आणि मग छगन भुजबळ बाहेर पडले आणि ते कशामध्ये विलीन झाले, तर राष्ट्रवादीमध्ये. आणि एक नारायण राणे बाहेर पडले, ते कुठे विलीन झाले, तर काँग्रेसमध्ये. हा फरक आहे मित्रांनो. कुठलीही संघटना फुटलेली नाही आहे. हां, एक संघटना फुटली, ती म्हणजे रामविलास पासवानांची संघटना. आणि त्या संघटनेचे दोन शकलं पडली, त्यांचं अस्तित्व संपलं. आणि त्या दोन्ही संघटनेला, त्या दोन्ही शकलांना वेगवेगळी नावं दिली गेली. म्हणजे त्यांचं जे मूळ अस्तित्व होतं ते संपलं. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे एक रामविलास पासवानच्या मुलाकडे गेली आणि एक त्यांच्या भावाकडे गेली. ते 2 तुकडे, त्या मडक्यांचे 2 तुकडे. आणि मग त्या मडक्यांच्या 2 तुकड्यांना वेगवेगळं नाव दिलं गेलं. म्हणजे त्याला म्हणू शकतो, त्या मडक्याची 2 शकलं पडली, ती संघटना काय झाली, फुटली. ते संघटनेचं नामोनिशाण मिटलं. जी संघटना रामविलास पासवान यांनी स्थापन केली होती ती. मित्रांनो, लक्षात आलं का? पण इथे काय झालं आहे, त्या संघटना बाळासाहेब होते त्यावेळी ते अस्तित्वातच होते. भले त्याच्यातून छगन भुजबळ बाहेर पडले, भले नारायण राणे बाहेर पडले, पण ती संघटना अस्तित्वात होती आणि आजही अस्तित्वात आहे. मग तुम्ही म्हणाल, आता जे काय घडलं ते समजून घेण्यासाठी परत आपल्याला थोडंसं पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागणार. मित्रांनो, काय घडलं त्यावेळेला,
2019मध्ये महायुतीने आणि महाआघाडीने, महाविकास आघाडी असे दोघांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या आणि जनतेला कोण भावलं तर महायुती भावली आणि मग जनतेने महायुतीला बहुमत दिलं, बहुमताने निवडून दिलं. संख्याबळ कोणाकडे होतं तर महायुतीकडे होतं आणि ते कोणी दिलं होतं तर जनतेने, जो मतदार राजा आहे त्यांनी दिलं होतं. मग त्या मतदार राजाने जो निवाडा दिला होता, जो बहुमान दिला होता, त्या बहुमानाला झुगारून लाथाडून भारतीय जनता पार्टीला म्हणजे त्यांच्यासोबत असलेल्या समविचारी पार्टीला, संघटनेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि जनतेच्या पाठीत, त्या बहुमानाच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि खंजीर खुपसणारे कोण तर उद्धव ठाकरे. आणि ते कोणासोबत गेले तर महायुतीसोबत गेले. ज्या महायुतीला जनतेने नाकारलं होतं त्या महायुतीसोबत ते गेलेत आणि त्यांनी महाविकास आघाडी चं सरकार स्थापन केलं. म्हणजे त्यांनी जनतेच्या विरोधात काम केलं, जनतेने दिलेल्या कौलाच्या विरोधात काम केलं. आणि का काम केलं तर स्वतःची स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःचा मतलब साधण्यासाठी. मित्रांनो लक्षात घ्या, हे षडयंत्र केलं. याला तुम्ही म्हणू शकत नाही महत्त्वाकांक्षा. आणि महत्त्वाकांक्षा ही स्वतःच्या जबाबदारीवरती, स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या कुवतीवरती पूर्ण केली जाते. तर ही महत्त्वाकांक्षा नव्हती, ही काय होती, लुटालूट होती, चोऱ्यामाऱ्या होत्या. आणि त्या चोऱ्यामाऱ्या लुटालूट उद्धव ठाकरेंनी केल्या होत्या आणि ते 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. आणि ज्यावेळी त्याला 2.5 वर्षानंतर त्या मुख्यमंत्रीपदावरून त्यांना पायउतार करावा लागला, तो का करावा लागला तर ती संघटना, ते नाव, ते चिन्ह ते घेऊन कोण बाहेर पडलं, बाहेर नाही पडलं तर ते घेऊन गेलेत. कोण, एकनाथ शिंदे बाहेर नाही पडले ते संघटनेतून, तर ती संघटना, नाव आणि चिन्ह त्याने आपल्या सोबत ठेवलं. आणि त्यांनी कोणाला बेदखल केलं, उद्धव ठाकरेंना बेदखल केलं. त्या संघटनेमधून त्यांनी त्यांना बेदखल केलं, कारण त्यांच्याकडे संख्या होती, त्यांच्याकडे संख्या होती, एकनाथ शिंदेंकडे संख्या होती, ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांच्या बाजूने ते कौल दिलं गेलं. आणि निवडणूक आयोगाने मग ते नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडेच राहू दिलं. तुम्ही केलेलं हा काय आहे, त्या संघटनेवरती आपला हक्क दाखवलेला आहे आणि तो हक्क त्यांना बहाल केला. आणि कोणाला बेदखल केलं, उद्धव ठाकरे यांना. ती संघटना फुटली का मित्रांनो, नाही फुटली. ती संघटना आजही अस्तित्वात आहे. ती संघटनेचं जे हे होतं, विचारधारा होती, जे संस्कार होते ते धुळीस मिळाले होते, त्यांना पुनर्जीवित केलं एकनाथ शिंदे यांनी. त्याचा आत्मा परत त्याच्यात आणून बसवला त्या शिवसेनेमध्ये. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे त्यांना सरणावरती पोचवणारे कोण होते त्या संघटनेला तर उद्धव ठाकरे होते. कोणाच्या नादी लागले होते तर शरदचंद्रजी पवार यांच्या. आणि शरदचंद्रजी पवार यांचा इतिहास काय आहे, त्यांच्यासोबत जे गेलेत, त्यांचं नामोनिशाण मिटलेलं आहे, त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे, असे ते शरदचंद्रजी पवार. आणि त्याच दिशेने, त्याच वाटेने ही शिवसेना चालली होती. त्या शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी, त्याची विचारधारा टिकवण्यासाठी, त्यांचे संस्कार, बाळासाहेबांचे संस्कार टिकवण्यासाठी ही केलेल्या हे सगळा उलाढाल आहे. आणि हा उलाढाल कोणी केला तर एकनाथ शिंदे यांनी. मित्रांनो लक्षात आलं का. मग ती शिवसेना फुटली का, तो संघटना फुटली का तर नाही ना, आहे तशीच आहे, एकसंध आहे. फक्त उद्धव ठाकरे यांना बाजूला केलं. आता उदाहरण सांगतो मित्रांनो. उदाहरणार्थ समजा एक भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये गोट्या ठेवलेत, 100 गोट्या. त्या गोट्या नव्हेत, कपाळात जाणाऱ्या गोट्या नव्हेत, 100 गोट्या, खेळण्याच्या गोट्या, आपण खेळतो ना त्या गोट्या. त्या 100 गोट्या जर एका पात्रात आहे, एका भांड्यात आहे, त्या भांड्यातून जर ते 100 गोट्यामधील एक 10-15 गोट्या काढल्या आणि दुसऱ्या भांड्यात ठेवल्या, तुम्ही म्हणणार का त्या गोट्यांचं भांडं फोडलं म्हणून, असं म्हणणार का तर नाही. तर काय तुम्ही म्हणणार, त्या भांड्यामधून, त्या गोट्यांच्या भांड्यामधून
एक 5-15 गोट्या काय केल्या, काढल्या आणि दुसऱ्या भांड्यात ठेवल्या, वेगळ्या केल्या असं म्हणता येईल. मग ते भांडं फुटलं का? नाही, त्या भांड्याचं अस्तित्व तसंच होतं. फक्त त्या 100 मधले 10-15 गोट्या बाजूला काढल्या, दुसऱ्या भांड्यात ठेवल्या. मित्रांनो, मग ते भांडं फुटलं का? तर नाही. मग तशीच ही गोष्ट आहे. म्हणजे कुठली गोष्ट? ज्यावेळी बाळासाहेब हयात होते त्यावेळीची घडलेली घटना. मग त्या संघटनेमधून ह्या गोट्या ज्या बाहेर पडल्या, म्हणजे कोण? आपले छगन भुजबळ आणि नारायण राणे हे त्या गोट्या 10-15 गोट्या बाहेर पडल्या. त्या बाहेर पडल्या आणि एकाने राष्ट्रवादी काँग्रेस याच्या भांड्यात जाऊन आपलं अस्तित्व बघितलं आणि दुसऱ्याने काँग्रेस या पक्षाच्या भांड्यात जाऊन आपलं अस्तित्व बघितलं. मग ती संघटना फुटल्या होत्या काय त्यावेळेला? तर मुळीच नाही. त्यावेळेला सुद्धा त्या संघटना सुस्थितीत होत्या, तशाच होत्या, फक्त त्या गोट्या बाहेर पडल्या. पण आता काय झालंय? 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदेनी काय केलं? गुवाहाटीला जाऊन त्यावेळी ते सांगत होते, अजूनही वेळ गेली नाही, परतून या, आपण युतीबरोबर सरकार स्थापन करूया. पण उद्धव ठाकरेंनी ते मानलं नाही. कारण त्यांना अगदी ते शरदचंद्रजी पवार यांच्या अगदी ते पुढे नतमस्तकच झाले होते. त्यांना दुसरं काही दिसतच नव्हतं. त्यांचीच विचारधाराने त्यांच्या डोळ्यावरती झापड ओढली होती. मित्रांनो, लक्षात घ्या. मग शेवटी काय झालं? तर एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंना उचललं आणि बाहेर काढलं त्या संघटनेमधून. एकनाथ शिंदेने त्या शिवसेनेमधून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना बाजूला काढलं. म्हणजे त्या 15 गोट्या बाहेर काढल्या आणि अशा उघड्यावर ठेवल्या. त्यांना कुठलं भांडं दिलं नव्हतं, भांडं नव्हतं, कुठल्या भांड्यामध्ये ते गेले नाहीत. अशा काढून त्यांनी बाहेर ठेवल्या आपल्या भांड्यामधून, त्या शिवसेनेच्या मडक्यामधून, त्या भांड्यामधून, त्या पात्रामधून अशा बाहेर काढून ठेवले उद्धव ठाकरे, त्यांच्या पुत्राला आणि त्यांच्या समर्थकांना. हे काय 10-12 गोट्या. मित्रांनो, लक्षात आलं का? शिल्लक सेना. तसंच अगदी अजितदादा पवार यांनी सुद्धा तसंच केलं. काय केलं? ती संघटना फोडली का? तर मुळीच नाही. त्या संघटनेचं चालक आपण आहोत हे त्यांनी सिद्ध केलं. आणि त्यांनी शरदचंद्रजी पवार आणि त्यांच्या कन्येला आणि त्यांच्या समर्थकांना असं काढलं, त्या गोट्यांना बाहेर काढलं आणि बाहेर ठेवलं. मित्रांनो, लक्षात आलं का? मग शरदचंद्रजी पवार, त्यांची कन्या, त्यांचे समर्थक असे उघड्यावर आले आणि तसेच उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि त्यांचे समर्थक उघड्यावरच आले. नामोनिशाण मिटलं त्यांचा. मग त्यांना भांड्याची गरज होती. मग ती भांडी कोणी दिलीत? त्या भांड्यांना नावं कोणी दिलीत? तर निवडणूक आयोगाने. एकाला नाव का दिलं त्या भांड्याला? शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस. आणि दुसऱ्याला भांडं दिलं उद्धव ठाकरेंना, ते म्हणजे काय? शिव उभाटा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. म्हणजे मित्रांनो, लक्षात आलं का? आता त्या भांड्यांची नामकरण झालेली आहे. एक शिव उभाटा आणि दुसरा शरद राष्ट्रवादी. मग ते शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटली का? जे मूळ पक्ष आहेत ते, त्या मूळ संघटना आहेत ते नाही मित्रांनो ना. उलट पक्षी शरदचंद्रजी पवार यांच्या कपाळात गोट्या गेलेले आहेत. आता त्यांच्या कपाळात गोटे गेले आहेत. म्हणून जे त्यांनी आता जे काय उपाध्याप मांडले आहेत ईव्हीएमवरती बोट ठेवलं आणि ते काय मार्कडवाडीत गेले होते आणि तिकडे जे काय उपाध्याप त्यांनी मांडलेत, बॅलेट बॉक्स, बॅलेट पेपर याच्यावरती मतदान घ्या म्हणून जे काय मर्कट लीला केल्या तिथे जाऊन मार्कडवाडीमध्ये, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेलाच आहे, तो जाऊन बघू शकता. त्याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. मित्रांनो, लक्षात आलं. आता त्यांच्या गोट्या कपाळात गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते उल्लेख केलेला आहे मी. आता या गोट्या कशा कपाळात गेल्या आहेत? तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या भांड्यामधील ज्या गोट्या आहेत आता, म्हणजे त्यांच्या भांड्यामध्ये आमदारांच्या गोट्या किती आहेत? शरद पवारांच्या तर 10 आहेत. आणि उद्धव ठाकरे उभाटाच्या त्या भांड्यामध्ये किती आहेत? तर 20 आहेत गोट्या. आता जर त्या 20 गोट्या उद्धव ठाकरेंच्या उभाटामधील 20 गोट्या जर बाहेर पडल्या
तिथून लक्षात घ्या, तिथून जर बाहेर पडल्या, जसे ते हे बाहेर पडले छगन भुजबळ आणि नारायण राणे, तसे जर बाहेर पडले 2/3 आणि त्या गोट्या जाऊन ह्यांच्यासोबत जाऊन बसल्या, एकनाथ शिंदेच्या सोबत गेल्या, शिवसेनेमध्ये विलीन झाल्या, तर काय होणार? ह्या त्यांच्या गोट्या कपाळात गेले. तसंच शरदचंद्रजी पवार यांच्याकडे जे 10 गोटे आहेत, त्याच्यातले 6-7 गोट्या जर बाहेर पडल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाल्या, म्हणजे अजितदादा पवार यांच्यासोबत गेल्या, तर शरदचंद्रजी पवार यांच्या गोट्या कपाळात गेलेल्या. आणि त्यासाठी हे सगळे ओलांट्या उड्या चालू आहेत, मरकट लीला चालू आहेत, दुसरं काही नाही. कारण का? तर गोट्या कपाळात जाणं. कारण ते कायद्याने, नियमाने आणि हक्काने त्या आमदारांना ते रोखू शकत नाही, त्या खासदारांना ते रोखू शकत नाही. ते 2/3 जर तिथला बाहेर पडलेत आणि ते जर इतर पक्षांमध्ये विलीन झालेत, तर त्यांना कुठेही न्यायालयीन ते त्याच्या विरोधात आपला अधिकार मागू शकत नाहीत. कोण? शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे. त्यामुळे त्यांच्या गोट्या आता कपाळात गेलेल्या आहेत. मित्रांनो, लक्षात आलं का? म्हणून मी काय म्हणालो, ना शिवसेना फुटली आहे ना राष्ट्रवादी फुटले, त्यांचं अस्तित्व अबाधित आहे. मग जर ते फुटलेलेच नाही आहे, शिवसेना फुटली नाही, राष्ट्रवादी फुटली नाही, मग भारतीय जनता पार्टीने काय असा गुन्हा केला आहे की त्या संघटना फोडल्या म्हणून त्यांच्यावरती आरोप लावले गेले? विरोधक असो, पत्रकार असो किंवा चाटुकार असो, जे आरोप लावत आहेत की भारतीय जनता पार्टीने ह्या संघटना फोडल्या, कुठे फोडल्या? आणि तसं अस्तित्व आहे. फक्त त्यांनी त्या संघटनेमध्ये चालक बदलले आणि त्या चालकाने, मित्रांनो, चालक का मी म्हणतोय, तर कुठल्याही संघटनेचा कोणीही मालक असू शकत नाही. कुठल्याही संघटनेचा कोणीही मालक असू शकत नाही. जर ही लोकशाही असेल तर त्या संघटनेचा कोण असू शकतो? तर चालक असू शकतो. आज जर एकनाथ शिंदे त्या संघटनेचे चालक आहेत, तर उद्या सकाळी दुसरी व्यक्तीसुद्धा होऊ शकते. जर ती सक्षम असेल, नेतृत्व करण्याच्या लायकीची असेल तरच, तर त्या संघटनेची चालक होऊ शकते. मालक कोणी होऊ शकत नाही. त्या संघटनेवरती प्रत्येक कार्यकर्त्याचा हक्क आहे. जेवढा प्रमुख कार्यकर्त्याचा किंवा प्रमुख नेत्याचा त्या संघटनेवरती अधिकार आहे, तेवढाच अधिकार प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचा सुद्धा त्याच्यावरती अधिकार आहे. मग तो आपल्या कुवतीनुसार, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या ताकदीनुसार ते ठरवतो की आपलं स्थान त्या संघटनेमध्ये काय आहे. मग कोण होतो? चालक होतो त्या संघटनेचा. मित्रांनो, लक्षात आला, जर तो चालक बिनकामाचा असेल, अक्षम्य असेल, तर त्या संघटनेची काय अवस्था होईल? जी काँग्रेसची अवस्था झाली आहे. म्हणजे समजा एक वाहन पकडलं, ते वाहन निष्काम, निष्क्रिय अशा चालकाच्या हातात दिलं ते वाहन, तर त्या वाहनाची काय अवस्था होणार आहे? तशी बघा, एखाद्या गाडीचा, बसचा खळखळ आवाज येतो, त्याचे स्क्रू ढिल्ले झाले असतात, पार्ट त्याचा ढिल्ला झाला असतो आणि ती रस्त्यावर चालताना खळखळ आवाज येतो. म्हणजे जुन्या एस टी बघा, तुम्ही बसेस बघा किंवा जुने ट्रक बघा, तुम्हाला ऐकायला मिळतील. तशी अवस्था आज त्या काँग्रेसची झालेली आहे. आणि त्याचा जो चालक आहे, तो चालक अक्षम्य आहे, त्याच्या क्षमता नाही आहे, निकम्मा आहे. आणि अशा निकम्या, अक्षमतेच्या चालकाकडे ती संघटना आहे, म्हणून त्या संघटनेची अशी ही वाताहत झालेली आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? मग त्या संघटनेचा नेतृत्व कसा असावा लागते? सक्षम असावं लागते. आणि त्याच्याकडे जर ती संघटना असेल, सक्षम नेतृत्वाकडे असेल, तर जसं आता भारतीय जनता पार्टी ह्या संघटनेची जी सक्षम नेतृत्व आहे, आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्या सक्षम नेतृत्वाच्या आधारावरती 132 आमदार निवडून आणले आणि आपल्यासोबत असलेल्या त्यांच्या घटक दलांना सुद्धा त्यांनी तेवढी ताकद मिळवून दिली. आणि ते सक्षम नेतृत्व आहे. राहुल गांधीसारखं निकम्म, अकार्यक्षम नेतृत्व नाही आहे. मग कुठली संघटना कोणाच्या मालकीची असते का? तर मुळीच नाही. हे जे मालक बनून बसले आहेत, अखिलेश यादव म्हणा, उद्धव ठाकरे म्हणा, आता जरी शिव उभाटा
ही जरी उद्धव ठाकरे हे त्याचे नेतृत्व करत असले, चालक असले, पण ते मालक नाही आहे. भले शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस ह्याचे ते शरदचंद्रजी पवार किंवा सुप्रिया सुळे मालक नाही आहे, ते चालक आहे. हे त्यांनी त्या चालकाने हे लक्षात घ्यावं. म्हणजे अशी काही परिस्थिती निर्माण होणार नाही की त्यांच्यावरती 2.5 वर्षापूर्वी जी परिस्थिती ओढवली त्याला कारण ते मालक बनून बसले. ते मालक बनून बसले आणि त्यामुळे हा झालेला उठाव आहे आणि त्या उठावानंतर त्यांना त्या संघटनेमधून बेदखल केलेलं आहे. शरदचंद्रजी पवार यांना राष्ट्रवादीमधून बेदखल केलं आणि शिवसेनेमधून उद्धव ठाकरे यांना बेदखल केलेलं आहे. त्यामुळे ती संघटनाचं अस्तित्व आजही अबाधित आहे. या दोन्ही संघटनेचं रामविलास पासवानांच्या संघटनेसारखी अवस्था झालेली नाही आहे. नाव जे होतं, चिन्ह जे होतं आणि जो पक्ष होता तो अबाधित आहे. पण याउलट उद्धव ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार यांना नाव चिन्ह नव्याने द्यावं लागलं. त्या भांड्याचं अस्तित्व निर्माण करावं लागलं. हा फरक आहे. मग संघटना फोडली का, फुटली का, एकनाथ शिंदेनी फोडली का? नाही मित्रांनो. एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना बेदखल केलं आणि अजितदादा पवार यांनी शरदचंद्रजी पवार यांना बेदखल केलं. बस, दॅट्स ऑल. मित्रांनो लक्षात आलं का? गंमत. आता काय झाले, गोट्या कपाळात गेले उद्धव ठाकरेंच्या आणि शरदचंद्रजी पवार यांच्या. कारण त्यांच्या भांड्यात असलेले जे गोट्या आहेत ते कधी निखळून घरगळत निखळून जर गेलेत कुठे शिवसेनेमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये तर तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आला धुपाटणं. काय होणार अवस्था? उद्धव ठाकरेंची आणि शरद पवारांची तेलही गेलं, तुपही गेलं, हाती आला धुपाटणं. म्हणून हे त्यांनी प्रपंचचा हा घाट घातलेला आहे. जे त्यांनी मार्कडवाडीत जो प्रपंच मांडला होता, ज्या काय मरकट लीला केल्या होत्या, माकडाच्या कोलांट्या उड्या मारल्या होत्या, त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की आमदारांच्या, त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या ढोळफीक करायची, त्यांना राजीनामा द्यावा लागायचं. म्हणजे त्यांनी राजीनामा दिला की ते आमदार काय होतील, ना घरके राहतील ना घाटके राहतील, ना शिवसेनेकडे जाऊ शकतात ना राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात. म्हणजे 5 वर्षाचं अस्तित्व त्यांचं एका झटक्यात संपुष्टात येईल आणि शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे नामानिराळे राहतील. मित्रांनो याचा उल्लेख केला आहे, ते व्हिडिओ जाऊन बघा. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल आणि तुमच्या लक्षात येईल. मग तुम्हाला काय वाटते? मी जे विश्लेषण केलं आहे, राजकीय विश्लेषण केलं आहे, त्याला काय आधार आहे का? की बिनबुडाचं आहे? की बोलायचं म्हणून बोलतो आहे? की वास्तव आहे? तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे ते विचार माझ्यापर्यंत पोहोचतील. आणि लाईक करायला विसरू नका. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पट असे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.